हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 छातीच्या मापाचे कटोरी ब्लाउजची पूर्ण कटिंग बघणार आहे. तर पूर्ण इथे बघा मी ब्लाउज वरून माप घेऊन पूर्ण कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा हा एक कटोरी ब्लाउजचा पॅटर्न आहे आणि हा मापाला आलेला आहे. तर याचा आपण माप घेणार आहे. तर इथे बघा पाठीमागच्या भागाला उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला. या प्रकारे 13.5 येत आहे आणि जी कमरची तयार पट्टी आहे पाठीमागची ती 4.25 इंच येत आहे. तर आपल्याला 4.5 इंच घ्यायचे जेव्हा आपण माप टाकू तेव्हा. छातीचा चौथा भाग इथे बघा 10 इंच आलेला आहे आणि कमरेचा 33 इंच पूर्ण राऊंड आलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा समोरच्या गळ्याचं माप घ्यायचं आपल्याला तिरकस मध्ये 6.5. तर आपण जेव्हा माप टाकू तेव्हा असं तिरकस मध्येच टाकायचं आहे. आता कटोरी बघा इथे 5.6 इंच आहे आणि क्रॉस पट्टी दोन्ही बाजूना अशा प्रकारे मोजून घ्यायची. तर इथे एक बाजूना 2 इंच आहे, एक बाजूना 2.25 इंच आहे. तर अशा प्रकारे आता हे आपलं माप घेऊन झालं. तर इथे मी समोरचा भाग पेपरवर कटिंग करणार आहे कारण की कपडा आपल्याकडे 80 सेंटीमीटरच आहे. तर आता इथे बघा 14.5 इंच उंची मी घेत आहे, जे की पूर्ण उंची 13.5 आहे. तर 1 इंच वाढवून घेतला आहे. तर आता इथे हे बघा शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला. तर 5.5 इंच शोल्डर घेतले आहे मी इथे. या प्रकारे आता खाली सुद्धा एक 5.5 इंचावर मार्किंग केली आहे आणि एक लाईन ओढून घेतली आहे. आता इथे आपल्याला आर्मोलचं माप टाकून घ्यायचं आहे. तर आर्मोल इथे 6 इंच घेतले आहे अशा प्रकारे. आता छातीचा चौथा भाग इथे बघा 10 इंच घ्यायचा आहे. तर हे जे मापाचं ब्लाऊज आहे त्यांना थोडस लूज होते. तर मी इथे 5 इंच कमी करून घेतला आहे बघा. आता इथे आपल्याला आर्मोलचा राऊंड देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. तर मी पहिले इथे 1.25 इंचावर राऊंड देऊन बघितला. तर तो थोडासा कमी वाटत होता. तर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला, पहिले इथून 1/2 इंच आतमध्ये थोडस राऊंड घ्यायचं आहे शोल्डरच्या बाजूला. कारण की ब्लाऊज डीप नेक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आर्मोल देऊन घ्यायचं आहे. तर आपल्या असा आर्मोल देऊन झालेला आहे. गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतली आहे बघा. तिरकस मध्येच माप टाकले आहे 6.5 इंच या प्रकारे. आणि गळ्याची जी खालच्या बाजूची रुंदी आहे ती 2.25 इंच घेतली आहे. म्हणजे वरच्या बाजूपेक्षा 5 इंच वाढवून घेतले आहे. आणि समोरच्या गळ्याचा असं मार्किंग केलं आहे गोल. आता इथे 1 इंच आपल्याला वर घ्यायचं आहे कटोरीसाठी. कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे 8.25 इंच, कारण की 33 इंच पूर्ण राऊंड आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं फिटिंगचं जे मार्जिन आहे ते इथे बघा मारून घ्यायचं आहे. तर हे दोन मार्किंग आपले आखून झाले. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे आणि कटोरीचं माप टाकायचं आहे. तर मी इथे 2 इंच घेत आहे या बाजूला आणि या बाजूला इथे 2 इंच घेऊन अधिक 1 इंचावर असा क्रॉस मध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे. हे बघा आता 2 इंचावर पहिले सरळ लाईन ओढून घेतली आहे आणि नंतर असं 1 इंच वर देऊन असं क्रॉस मार्किंग केलं आहे. हे क्रॉस पट्टीचं मार्किंग झालं आपलं. तर 5.6 इंच इथे कटोरी घेतली आहे बघा आणि एक सरळ लाईन अशी मारून घेतली आहे आणि एक जिथून आपण 1 इंच आखून घेतलं होतं तिथून एक सरळ अशी लाईन तिरकस मारून घेतली आहे आणि मधात असा कटोरीचा शेप दिलेला आहे. आता या बाजूला सुद्धा अर्धा इंच असं वर घ्यायचं आहे आपल्याला. याने आपल्या क्रॉस पट्टीची फिटिंग चांगली येते. तर हे बघा आता इथे पहिले मी क्रॉस पट्टी कट केलेली आहे आणि जसं पूर्ण मार्किंग केलं होतं तसंच इथे कट करून घेत आहे. आता इथे बघा शोल्डरच्या बाजूला सुद्धा मी आतमध्ये जेवढं मार्किंग केलं तेवढंच घेत आहे. तर इथे बघा कटोरीचं सुद्धा मार्किंग झालेलं आहे. तर तिथेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे 2 पार्ट साईडला ठेवायचे आणि कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर हे बघा बाजूने आपल्याला असं पेपरवर ठेवायची आहे. बाजूने चारी बाजूने म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचा पेपर वाचला पाहिजे अशा प्रकारे ठेवायचे आहे तिरकस. आणि पहिले जसं मार्किंग आहे तसंच इथे ठेवून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे 5 इंच म्हणजे एकदम एक लाईन एवढं इथे आतमध्ये कट करायचं आहे कटोरीच्या भागाला. तर ते मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर त्याने खूप चांगली फिनिशिंग येत आहे, म्हणजे कटोरीला चांगली फिटिंग येत आहे.
तर मी सुद्धा आता ते पद्धत वापरत आहे. आता दोन्ही बाजूनी बघा आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायचे आहे. आता दोन्हीचं सेंटर काढून खालच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करायचे आहे अशा प्रकारे. आणि तिरकस लाईन मध्ये आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता इथे बघा समोरच्या बाजूला मी आय हुकच्या बाजूला वाढून नाही घेतलं आणि जी आपली साईड फिटिंगची बाजू आहे तिकडूनच इथे 1/2 इंचावर असं तिरकस मध्ये आपले जे 1.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत असं क्रॉस मध्ये जोडून घेतलं आहे. तर हे आपले आता ही कटोरी तयार झालेली आहे. तर आपले हे जे पॅटर्न आहे ते तयार झालेले आहे पूर्ण. आता हे आपल्याला कपड्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि कट करायचे आहे. तर कपड्यावर पाठीमागचा जो भाग आहे तो डायरेक्ट कपड्यावरच कट करणार आहे. आता इथे काय करायचं आपल्याला जेव्हा जोडू आपण आणि टक्स घेऊ ना त्यावेळी इथे जे आपण 1 इंच वर घेतलं होतं ना क्रॉस पट्टीच्या बाजूला, तर तिथे काय करायचं आहे जोडता वेळी 1 इंच वरच सोडून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला कटोरीचा जो टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर हे आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे. आता इथे कपड्यावर पाठीमागचा भाग कटिंग करून दाखवते तुम्हाला. तर हा सिंपल ब्लाउज आहे बिना अस्तरचा. तर इथे बघा आता 13.5 उंची आहे तर 14.5 घेतली आहे मी इथे. बरोबर. आणि शोल्डर साठी इथे एक लाईन ओढून घेतली आहे बघा. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर जसं आपण समोरच्या भागात माप घेतलं होतं तसंच सेम इथे माप घ्यायचं आहे. शोल्डर 5.5, आर्महोल 6 आणि छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग सेम आपण जसं समोरच्या भागात मार्किंग टाकलं होतं तसंच टाकायचं आहे इथे. साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्राचा सोडलेला आहे बघा. इथे 9.25 इंच घेतलेला आहे. आता पाठीमागचा जो याचा आर्महोलचा राऊंड आहे तो आपल्याला 1.25 इंचावर देऊन घ्यायचा आहे. आणि इथे या प्रकारे बघा एक लाईन एवढा इथे आतमध्ये घेऊन अशा प्रकारे आपल्याला आर्महोलचा शेप जोडून घ्यायचा आहे. आता इथे आपला आर्महोलचा राऊंड मोजून घ्यायचा आहे तर 8.5 इंच येत आहे. आणि आपला जो तयार ब्लाउज आहे त्याचा सुद्धा आर्महोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा इथे 8.5 इंच येत आहे. गळा रुंदी इथे बघा 2.5 इंच घेतली आहे. आता खालच्या बाजूला 4.25 इंच तयार पट्टी पाहिजे तर मी इथे 4.5 इंच घेतली आहे. अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाईमध्ये जाईल आणि 1/2 इंच गळ्याच्या बाजूला म्हणजे गळ्यामध्ये जाणार पायपिंग मध्ये. तर इथे असं मी 1/2 इंच वाढवून घेतलं आहे. खालच्या बाजूला गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. आता कमरेचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे आपल्याला 8.25 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी, अर्धा इंच पाठीमागच्या टक्ससाठी. तर मी इथे पाठीमागचा टक्स थोडा 1/2 इंचाचाच देणार आहे. तर मी इथे अर्धा इंचच वाढवून घेतला आहे. तर आता जसं मार्किंग केलेलं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. कपडा खूप पातळ आहे आणि माझ्या कैचीची धार पण कमी झालेली आहे. तिथे कापायला मला खूप अवघड जात आहे. तर अशा प्रकारे बघा आता पाठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे. इथे थोडासा शेप मध्ये आपला कात्रीच्या धार बरोबर नसल्यामुळे थोडंसं व्यवस्थित करून घेतला आहे मी आता परत. तर गळ्याचं सुद्धा कटिंग करून घेत आहे बघा. तर इथे पाठीमागचा भाग कट झालेला आहे. इथे 1/2 इंच आतल्या बाजूला बघा तिरकस मध्ये कट केला आहे शोल्डर उतरू नये म्हणून. आता अशाच प्रकारे आपल्याला हे जे पॅटर्न आहे ते असे ठेवून घ्यायचे आहे आणि जसं मार्किंग आहे तसं इथे कट करून घ्यायचं आहे. तर आता हे जे पेपर पॅटर्न आपण काढलं होतं तर याला काय करायचं आहे, जसं आहे तसं पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटोरी जोडतो त्या बाजूला आपल्याला 1/2 इंच अधिक शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे. तर पहिले मी डायरेक्टच जेवढा पॅटर्न आहे तेवढा घेत होते. पण एका व्हिडिओमध्ये मी बघितलं की या बाजूला 1/2 इंच वाढवून घेतलं तर कटोरी व्यवस्थित बसते आपली, खेचल्या वगैरे जात नाही. तर आता मी ही पद्धत वापरत आहे.
आणि तुम्हाला पण सांगत आहे. तर इथे बघा मी जसं पॅटर्न होतं तसं घेतलं आहे आणि नंतर कटोरी जोडतो त्या बाजूला फक्त 5 इंचावर वाढवून घेतलं आहे आणि जसं मार्किंग आहे तसं इथे कट केलं आहे. तर आपला हा समोरचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला पहिले बाही कट करून घ्यायची आणि नंतर कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि क्रॉस पट्टी. तर इथे बघा कपडा खूप कमी आहे बघा. तर अशा प्रकारे आता इथे घडी घालून घ्यायची आहे. तर इथे 5.5 इंच बघा बाहीची घडी घेत आहे मी आणि बाहीची लांबी इथे 5.25 इंच आहे आणि दंडगिरी इथे बघा 6.25 इंच आहे. आता इथे 7 इंचावर मार्किंग करायचं आहे कारण 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. 3 इंच बाहीची कॅप हाईट मार्किंग करायची आहे आणि इथून बघा 2 इंच वर घ्यायचं आहे आतल्या बाजूला आणि इथून असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथे दंडगेर माप टाकायचं आहे. तर 6.25 इंच आहे आणि पूर्ण ब्लाउज मध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं तिथं सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला समोरच्या बाजूला कपडा फोल्ड करण्यासाठी. तर इथे बघा सेंटरला आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. 2 भाग ओढायचे आहे, मागच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे समोरच्या भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे मार्किंग करून ठेवायचं आहे समोरचा भाग आहे म्हणून. तर हे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी आणि कटोरीचा भाग काढायचा आहे. तर व्यवस्थित बसून घ्यायचं आहे आपल्याला कारण क्रॉस पट्टीसाठी सुद्धा कपडा वाचला पाहिजे. अधिक हा सिंपल ब्लाउज आहे तर याला पाइपिंग सुद्धा लागेल याच कपड्याची. अधिक कमरपट्टी, आयहोक पट्टी. तर अशा प्रकारे आता मी हे कटोरीचा भाग ठेवला आहे आणि मार्किंग करून घेतलं आहे जसं आहे तसं या प्रकारे. आणि नंतर कट करून घ्यायचं आहे जसं आहे तसं आपल्याला. आता आपल्याला सिंपल ब्लाउज आहे तर इथे डबल क्रॉस पट्टी लागत आहे. पण इथे मी आता सिंगलच कट करणार आहे कारण की कपडा वाचलेला नाहीये. तर मी सिंगलच क्रॉस पट्टी इथे कट करणार आहे. खालच्या बाजूला अर्धा 1 इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन आतल्या बाजूला फोल्ड करण्यासाठी. तर ही आपली कटोरी झालेली आहे. तर आता इथे बघा खालच्या बाजूला मी अर्धा ते पावणे 1 इंच शिलाईसाठी म्हणजे फोल्ड करण्यासाठी सोडत आहे आणि वरच्या बाजूला बघा मार्जिन जसं आहे तसं पहिले करत आहे मार्किंग आणि नंतर वरच्या बाजूला आपल्याला जे आपण जोडण्यासाठी एक्स्ट्राच आपल्याला 1/2 इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे. कारण की आपण पाठीमागच्या भागाची उंची आणि समोरच्या भागाची उंची सेम घेतली आहे. पण आपल्याला इथे जोडण्यासाठी शिल्लक लागणार आहे. आता इथे थोडं कट देऊन घ्यायचं आहे आपल्याला. इथून हा पट्टी फोल्ड करायची आहे तर इथे बघा आता अशा प्रकारे आपल्या सिंगल 2 क्रॉस पट्ट्या तयार झालेल्या आहे. तर आता बघा एवढा कपडा वाचला आहे याच्यामधून आपल्याला गळ्यासाठी पायपिंगच्या पट्ट्या करायच्या, अधिक कमरपट्टी काढायची, आयहुक पट्टी काढायची. तर हे अशा मी तिरकसमध्ये लांब सरळ पहिले पट्ट्या कट केल्या आहे आणि नंतर जो आपला गळ्याचा पॅटर्न होता त्याच्यामधून कट केल्या आहे तिरकस पट्ट्या. कारण पायपिंगच्या पट्ट्या व्यवस्थित निघणं खूप जरुरी आहे. तर हे बघा आता इथे अशा प्रकारे मी पायपिंगच्या पट्ट्या कट केलेल्या आहे. आता हे पेपर पॅटर्न या मापाचं ब्लाउज जर पुन्हा आलं तर आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आता पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही जरी विचारायचं असेल तर कमेंट नक्की करा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की